बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे शरण संतानेया त्यांच्या कृपादाने कधी तारे तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हे पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण संतानेया त्यांच्या कृपादाने त्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा अरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेंदु सुंदर मुखारविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्वमहं न जाने। अनंत कृपा सागर ब्रह्मांड नायक परब्रह्म भगवान रामरायाच्या पावन चरणारविंदाचं स्मरण करत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या ह्या बिलावली गावात विश्वमौली ज्ञानोबारायांच्या मंदिराचा हा 3.5 दिवसाचा नाम सप्ताह उत्सव, त्यात आजच्या जागराच्या दिवशी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पंढरी क्षेत्राची वारी करणाऱ्या वारकऱ्याचा अधिकार आणि पंढरी क्षेत्राची वारी करणाऱ्या वारकऱ्याला वारीची होणारी फलप्राप्ती असा एक महत्त्वाचा समन्वय साधून देणारा एक प्रासादिक अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल मध्ये डबल याला इफेक्ट नको डबल असताना रुक्मिणी साहेब काहीतरी कामात व्यस्त होत्या आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण बसले असताना वृंदावनातून राधा राणी आल्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या मांडीवर बसल्या। रुक्मिणी आईसाहेबांना ते पाहिलं आणि त्यांना ते खराब वाटलं। आम्ही इतक्या 16,008 राण्या आहेत आणि आमच्या संगतीत राहून सुद्धा तुम्हाला राधेचंच प्रेम महान वाटते, राधेचाच महिमा मोठा वाटतो, म्हणून रुक्मिणी आईसाहेब तिथून रुसल्या। आणि स्त्री जेव्हा रुसते तेव्हा तिला आधार कुणाचा असतो? माहेरचा असतो, बरोबर आहे ना? आता रुक्मिणी आईसाहेब पुन्हा माहेरी जाऊ शकत नव्हत्या। क्षत्रियांच्या मुलींना स्वयंवराचा मान असायचा। आता स्वयंवरात घरच्यांच्या विरोधात जाऊन देवाशी विवाह केलेला आहे। आता पुन्हा कौंडिण्यपूरला जाण्याचा रस्ता बंद आहे। मग रुक्मिणी आईसाहेब तिथून निघाल्या आणि ज्या ठिकाणी भीमेच्या काठावर दिंडीर वनाची जी जागा आहे, दिंडीर दैत्याने जिथे तप केलं ती दिंडीर वनाची जी जागा आहे, या भीमेच्या काठावर, भीमेचं नाव भीमरथी आहे, महायोगपीठे तटे भीमरथ्याम, भीमरथी, तर या भीमरथीचं एक नाव भीमक आहे। भीमक असं पण आहे भीमरथीचं एक नाव। तर त्या रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला, माझ्या वडिलांचं नाव भीष्मक आहे, भीमक आहे, आणि या नदीचं नाव सुद्धा ही भीमक आहे, ही मला माहेर सारखीच आहे, म्हणून रुक्मिणी साहेब तिथून आल्या आणि दिंडीर वनामध्ये तप करायला बसल्या। आता रुक्मिणी साहेब तप करायला बसल्यानंतर भगवान खास करून येणार होते पुंडलिक रायासाठी। आता पुंडलिक रायाच्या प्रेमामध्ये परमात्मा एवढे वेडे झालेत की भगवान द्वारकेहून गोकुळाला गेले आणि गोकुळाहून एकट्याने आले, आपल्या गाई गोपाळ वासरांना गिरिराज गोवर्धनाला पण सोबत घेऊन आले आणि या सगळ्यांना पंढरपुराच्या दक्षिण दिशेला गोपाळपूर नावाचं जे ठिकाण आहे तिथे ठेवलं। बघा, पंढरीला तुम्ही वारीला गेलात, आषाढीला, कार्तिकीला वारी पंढरपुरात असते, पण पंढरीचा जो काला आहे तो पौर्णिमेचा काला गोपाळपुराला होतो। सगळे वारकरी दिंडी काढून भजन करत गोपाळपुराला जातात, तिथे काला होतो, मुख्य काला। फडकरी जे संप्रदायाचे आचार्य आहेत हे सगळे गोपाळपुराला काला करतात। त्याचं कारण आहे, काल्यासाठी गोपाळ लागतात आणि गोपाळ कुठे आहेत? गोपाळांशिवाय काला होईल का? देव पाहिजे, भक्त पाहिजे, मग भगवान आहेत, पण काला गोपाळपुरात होतो, गोपाळ गोपाळपुऱ्यामध्ये आहेत ना। ती जी टेकडी आहे
ती टेकडी दुसरी तिसरी कोणी नसून गिरिराज गोवर्धनाला सूक्ष्म रूपाने तिथे आणून विराजमान केलं. म्हणजे गोपाळपुराची टेकडी हे वृंदावनच्या गिरिराज गोवर्धनाचाच एक भाग आहे. आणि त्या ठिकाणी भगवंताने गाई गोपाळ वासरांना ठेवलं. आणि भगवान रुक्मिणी साहेबांची समजूत काढायला आले. रुक्मिणी तपामध्ये होत्या, तपस्वीला बाधा आणायची नाही म्हणून पुंडलिक रायाच्या दारात आल्याने कायमस्वरूपी राहिले. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहून आला देखा असं म्हटलं. भगवान द्वारकेहून गोकुळात गेले, गोकुळाहून पुन्हा इथे आले आणि मग कायमस्वरूपी राहिले. सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. तीर्थाने पंढरे मुकुटमणी, सकळ तीर्थाने पंढरे मुकुटमणी. काय सांगू तेथील शोभा, रमा वल्लभ तेथे उभा. काय सांगू तेथील शोभा, रमा वल्लभ तेथे उभा. सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. सकळ तीर्थाने पंढरे मुकुटमणी, सकळ तीर्थाने पंढरे मुकुटमणी. पंढरीचा पत्ता सांगत असताना संत महात्म्याने पंढरपूर नावाची अनेक दुसरीही गावं असू शकतात. मग पंढरपूर नावाचा पत्ता सांगत असताना संत महात्मे बोलले, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये पंढरपूर नावाचं एक नगर आहे. आता मृत्यूलोकामध्ये पंढरपूर नावाची दुसरी पण गावं असू शकतात. मग पुढे महात्मे म्हणाले, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. आधी मृत्यूलोकी सांगितलं, मग जंबूया द्वीपामध्ये. बघा, सप्तखंड नवखंड सप्तद्वीपामध्ये विभागलेली पृथ्वी आहे. त्यामध्ये जंबू नावाचा द्वीप आहे. जवळजवळ संपूर्ण आशिया खंड या जंबू द्वीपामध्ये येतो असं म्हटलं तरी चालेल. जंबू नावाच्या द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. आणखीन मग विचारलं, आता जंबूद्वीप म्हणजे एवढा मोठा प्रदेश आहे ना. मग पुढे समजून सांगितलं, भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी चार भुजा त्यासी, तेथील मुखाशी चार भुजा त्यासी, तेथील मुखाशी चार भुजा त्यासी, तेथील मुखाशी चार भुजा त्यासी. बायल्या 16,000 रे, बाईला 16,000 रे, बायल्या 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत गाव त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत गाव त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत गाव त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत गाव त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे. पंढरी जे तीर्थ आहे तिचं नाव आहे चंद्रभागा. मूळ नाव नदीचं भीमा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. मूळ ही भीमा आहे, पण जेव्हा पंढरीत प्रवेश करते तेव्हा तिचं नाव चंद्रभागा असं होते. चंद्रभागा नावाचे अनेक अर्थ आहेत. त्या ठिकाणी भीमेचा जो आकार आहे तो चंद्रकोरीसारखा आहे, या अर्थाने चंद्रभागा नाव आहे. दुसरं, चंद्राने गुरुपत्न गमनाचा दोष लागला होता. बृहस्पतीची पत्नी तारा चंद्राने गुरुपत्नी गमन केलं आणि चंद्राला अशा रीतीनं जो आजार झाला त्याचं शालन करण्यासाठी चंद्राने त्या ठिकाणी येऊन तप केलं, चंद्रभागेच्या वाळवंटात, चंद्रभागेच्या काठावर. चंद्राचं पाप शालन झालं आणि चंद्राला सूर्यनारायणाने तिथे वरदान दिलं की आजपासून तुझं जे तेज आहे ते प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत जाईल आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कलेकलेने कमी होईल. हे चंद्राला वरदान सूर्यनारायणाने दिलं चंद्रभागेच्या वाळवंटात.
चंद्राचं पाप नष्ट झालं, पापाचं क्षालन झालं, त्यामुळे त्या स्थानाचं नाव पडलं चंद्रभागा. आता ज्या वेळेला पृथ्वी तलावर गंगा आणि मंदाकिनी या दोन नद्या स्वर्गातून पृथ्वी तलावर यायला निघाल्या, एक अभिमान होता की आम्ही या जगाला पावन करणार आहोत. आणि गंगा आणि मंदाकिनीने जेव्हा चंद्रभागेला पाहिलं, तेव्हा गंगा आणि मंदाकिनी ह्या नद्या स्वर्गामध्ये लपून बसल्या. महात्मे म्हणतात, ते म्हणतात चंद्रभागेच्या पुढे आमची काय ताकद आहे की आम्ही तिथे उतरावं. वारकरी संप्रदायात एक संत झाले, त्यांचं नाव आहे रंगनाथ महाराज परभणीकर. फार अधिकारी संत झाले. एकदा रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडे एक व्यक्ती आला. तो म्हणाला, महाराज, जगामध्ये सगळ्यात पवित्र पाणी कोणत्या नदीचं आहे? रंगनाथ महाराज परभणीकरांना विचारलं की भारतातील जेवढ्या नद्या आहेत, तीर्थ स्वरूप आहेत, याच्यामध्ये सगळ्यात पवित्र पाणी कोणत्या नदीचं आहे? रंगनाथ महाराज म्हणाले, गंगा. प्रश्न विचारणारा म्हणतो रंगनाथ महाराजांना, मला असं वाटलं तुम्ही वारकरी आहात, तर तुम्ही चंद्रभागेचं नाव सांगाल. रंगनाथ महाराज त्या प्रश्न विचारायला म्हणाले, तुम्ही पाणी विचारलं. काय विचारलं? जगात कोणत्या नदीचं पाणी पवित्र आहे? तुम्ही पाणी विचारलं म्हणून मी गंगेचं नाव घेतलं. तुम्ही जर अमृत विचारलं असतं तर मी चंद्रभागेचं नाव घेतलं असतं. चंद्रभागा साक्षात अमृत वाहिनी आहे, साक्षात अमृत वाहिनी. जगामध्ये कुठल्याही वैद्याने, डॉक्टरच्या उपचाराने जे आजार बरे होत नाही, ते चंद्रभागेच्या पाण्याच्या सेवनाने बरे होतात. आता थोडं ते प्रदूषण जास्त झालेलं वरचं संपूर्ण पुणे शहराचं. नाहीतर जेव्हा नैसर्गिकरित्याने जेव्हा पाणी चंद्रभागेत वाहतं, तेव्हा चंद्रभागेचं पाणी अमृत स्वरूप आहे, अमृत वाहिनी चंद्रभागा. अन्य तीर्थामध्ये गेला तर तीर्थाचा स्नान केल्याने पापतापाची निवृत्ती होते, पण चंद्रभागेचं नुसती डोळ्याने पाहिली तर अवघ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य लाभते. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघेच तीर्थे घडते एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघेच तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागाई डोळ्याने पाहिली, स्नान करणं पुढची गोष्ट आहे, तरी अवघ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य लाभते. जर मंदिरात दर्शन झालं नाही आणि मंदिराची पाठ जर पाहिली, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360, नुसती मंदिराची पाठ जर पाठीमागून पाहिली तर 360 तीर्थाचं पुण्य केल्याचं पुण्य लागते, पाप नष्ट होते. आणि जर एखाद्याला दर्शनात मंदिरात देवाचं दर्शन नाही झालं आणि त्याने फक्त मंदिराचा कळस पाहिला, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, नुसता कळसाचं दर्शन झालं तरी मोक्ष आहे. अशा पंढरी क्षेत्रामध्ये वारी करणाऱ्या वारकऱ्याचा अधिकार काय असेल? वारीला जे वारकरी येतात ना, बघा 10-12 लाख लोकांच्या गर्दीमध्ये सगळ्यांना आषाढी एकादशीला दर्शन होऊ शकते का? एकाच दिवशी होऊ शकत नाही, बरोबर आहे. मग पंढरीत जे लोक येतात, ते पंढरीत आलेले वारकरी लोक दर्शन कोणाचं करतात? एकमेकाचं दर्शन करतात. ते म्हणतात, या वारकऱ्यांच्या रूपात आज आमचा विठ्ठल आहे. हे समस्त हजारो वारकरी जे आलेले आहेत पंढरीला, वारीला, या वारकऱ्यांच्या रूपात आमचा विठ्ठल आहे आणि त्याचं दर्शन पंढरीत येऊन वारकरी करतात. पंढरीशी लोका नाही अभिमान, पंढरीचे लोका नाही अभिमान, पंढरीशी लोका नाही अभिमान, पंढरीचे लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. बघा, जगामध्ये वारकऱ्याचा जो अधिकार आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि अशा पंढरीच्या वारी करणाऱ्याला मोक्ष सहज साध्य, सहज प्राप्त आहे. तुकोबारा आजच्या भंगाच्या पहिल्या चरणात सांगतो, पंढरीते वारकरी, पंढरीते वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, ओ पंढरीते वारकरी, पंढरी
ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे कुंडलिक दिदलावर कुंडलिक दिदलावर ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे कुंडलिक दिदलावर कुंडलिक दिदलावर पंढरी देवार करी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे पंढरीची वार करे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे नारद पंचरात्र ग्रंथामध्ये भगवंताच्या उपासनेची 4 प्रधान कारणं सांगितली. एक आहे अभिगमन, दुसरं आहे उपादान, तिसरं आहे स्वाध्याय, तिसरं आहे इज्जा आणि चौथं आहे स्वाध्याय. अभिगमन शब्दाचा अर्थ आहे आपण जिथे राहतो तिथून देवाच्या धामात काया वाचा मनाने देवाची यात्रा करणं, वारी करणं, याचं नाव अभिगमन आहे. त्याचंच नाव आहे वारकरी. बघा, वारकरी संतांनी पंढरीला आपलं माहेर मानलंय आणि संसाराला सासर मानलंय. पंढरी हे माहेर सगळ्या संतांनी मानलंय. हा माझे माहेर पंढरी हा माझे माहेर पंढरी आये बेवरीच्या तीरे आये बेवरीच्या तीरे आये बेवरीच्या तीरे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आये बेवरीच्या तीरे आये बेवरीच्या तीरे आये बेवरीच्या तीरे. पंढरीचं जे प्रेम आहे ते वारकरी संतांनी भरभरून हृदयात भरून घेतात आणि मग गावी येतात. गावी आले की पुन्हा देवाची ओढ लागते, पुन्हा वारीला येतात. पंढरीत जे सुख आहे, अवघी पंढरी सुखाचे मांदूस असं म्हटलेलं आहे. अत्यंत सोलीव सुखाची ज्याला प्राप्ती करायची त्याने पंढरीला यावं. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी. ज्याला असं वाटतं कायम स्वरूपी आत्यंतिक सुखाची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही जी मोक्षाची व्याख्या आहे ही पंढरीत आलेल्या वारकऱ्याला सहज साध्य आहे. बघा, मोक्ष प्राप्त करणं हे जगातलं अत्यंत अत्यंत कठीण असं साध्य आहे. पण परमात्म्याच्या कृपेने, पुंडलिकरायाच्या कृपेने वारकऱ्याला तो अधिकार सहज मिळालेला आहे. अवघी पंढरी परमात्म्याचं स्वरूप आहे. पंढरीत जो परमात्मा उभा आहे, पंढरीत जो देव आहे तो 3 स्वरूपामध्ये आहे. पंढरीत परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते 3 रूपामध्ये. कोणतं सांगू शकता माय बाप? पटकन बोला, वेळ कमी आहे. पालखीमुळे कीर्तनाला उशीर झालाय आणि आता समारोपाकडे यायचं. पंढरीत जो परमात्मा उभा आहे तो 3 स्वरूपामध्ये उभा आहे. 3 रूपामध्ये भगवान पांडुरंग विठ्ठल 3 रूपामध्ये पंढरीमध्ये आहेत. पटकन सांगू शकता? पंढरीत जो परमात्मा उभा आहे त्याचं 3 स्वरूप आहे. पहिले भक्त मूर्ती, दुसरी एक क्षेत्र मूर्ती आणि तिसरी आहे तीर्थ मूर्ती. लक्षात ठेवा बाबा. पहिली जे पंढरीत परमात्मा उभा हा भक्त मूर्ती, हा कुठे आहे? हा पुंडलिकरायाच्या दारात उभा आहे. पुंडलिकरायाच्या दारामध्ये उभा आहे. पण याला पाहण्याचं भाग्य आत्यंतिक आत्यंतिक श्रेष्ठ अशा भक्तांनाच ते दर्शन लाभते, सर्वांना नाही. आपण ज्या मूर्तीचं दर्शन करतो त्या मूर्तीचं नाव एक क्षेत्र मूर्ती, ती राऊळामध्ये आहे. जिथे मंदिर आहे त्या जागेचं नाव आहे विठ्ठल टेकडी. उंच अशी टेकडी आहे. बघा, चंद्रभागेला पूर असला तरी विठ्ठल मंदिरात पाणी नाहीत, बाकी बाजारपेठ बुडते. पण विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी नाहीत, कारण ती टेकडी आहे.
त्या टेकडीचं नाव आहे विठ्ठल टेकडी. आणि या ठिकाणी मंदिरात जी मूर्ती विराजमान जिचं आपण दर्शन करतो त्या मूर्तीचं नाव आहे क्षेत्र मूर्ती किंवा उत्सव मूर्ती. पुंडलिकरायाच्या दारात जो भगवान उभा आहे तो आहे भक्त मूर्ती. हा पुंडलिकरायासाठी भगवान आले ते तिथे उभे आहेत. पुंडलिकाच्या दारात 10 हात समोर उभे आहेत. त्याचं माप पण सांगितले कुठे भगवान उभे आहेत. मग लोक म्हणतात पुंडलिकरायाने जी वीट फेकली ती विठ्ठल टेकडीवर क्षेत्रमूर्तीच्या पायाखाली आहे का? नाही. पुंडलिकरायाच्या दारात जे भगवान उभे आहेत त्यांच्या पायाखाली ती वीट आहे आणि क्षेत्रमूर्तीच्या पायाखाली तशीच वीट आहे. तर पुंडलिकरायाच्या दारात जे भगवान आहेत ते त्यांचं नाव आहे भक्त मूर्ती. इंद्राला शाप झाला होता, इंद्र विटेच्या स्वरूपात येऊन पडला होता. ती वीट पण सामान्य नाही, ती वीट इंद्र आहे आणि भगवान इंद्र रूपी विटेवर उभे राहिले. पुंडलिकरायाच्या दारात जे भगवान आहेत त्यांचं नाव आहे उत्सव मूर्ती. रावळामध्ये विठ्ठल टेकडीवर मंदिरात रावळामध्ये जे भगवान उभे आहेत त्यांचं नाव आहे क्षेत्रमूर्ती. आपण सगळे क्षेत्रमूर्तीचं दर्शन करतो. आणि तिसरं जे परमात्म्याचं स्वरूप आहे हे चंद्रभागेच्या रूपात भगवान विठ्ठल आहे, त्यांचं नाव आहे तीर्थमूर्ती. म्हणून म्हटलंय तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, क्षेत्रमूर्ती, तीर्थमूर्ती. त्याचं कारण असं आहे, पंढरीत जो भगवान पांडुरंगाचे 3 रूप आहेत, एक भक्तमूर्ती, क्षेत्रमूर्ती आणि तीर्थमूर्ती. पांडुरंग ही जी नाव आहे, संज्ञा आहे, उपाधी आहे. पांडुरंग शब्दाचा सरळ अर्थ काय? पांढरा रंग. आणि पांढरा रंग जो आहे, पांडुरंग जे नाम आहे ते खऱ्या अर्थाने चंद्रभागेचं नाव आहे. आणि या चंद्रभागेच्या रूपामध्ये एक पांडुरंग परमात्म्याचं हे विराट व्यापक रूप आहे. म्हणजे एखादा वारकरी वारीला आला त्याला रावळातील मंदिराचं दर्शन नाही झालं पण तो चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय राहतो का? आणि चंद्रभागेत जेव्हा न्हावून निघतो तो खऱ्या अर्थाने भगवान विठ्ठलाच्या द्रवीभूत स्वरूपामध्ये न्हावून निघतो. असं परमात्म्याचं द्रवीभूत स्वरूप भगवान चंद्रभागेच्या स्वरूपामध्ये विठ्ठल रूपामध्ये. चंद्रभागेचा रंग पांढरा आहे म्हणून या अर्थाने त्याला पांडुरंग असं नाव दिलंय. त्याचे एक कारण असं आहे, सांगतो. विठ्ठल विठ्ठल त्रिपुरासूर नावाचा दैत्य तपाच्या सामर्थ्याने 3 त्रिपुर तयार केली होती. आणि ती त्रिपुर पृथ्वीवर नव्हती, आकाशामध्ये फिरती होती. प्रत्येक त्रिपुरा त्या 3 त्रिपुरांमध्ये 100 योजनाचं अंतर असायचं आणि ती फिरती अशी चक्राकार राहायची. त्रिपुरासुराने वरदान मागताना सांगितलं, आम्ही सगळे असुर या 3 त्रिपुरांमध्ये राहणार आणि आम्ही अजरामर झालो पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाला कसं शक्य आहे? मग ते म्हणाले की भगवान शंकराचा जर तुम्ही अपराध केला, शंकर त्यांचं आराध्य होतं, आणि शंकराचा जर तुम्ही अपराध केला तर शंकर तुमचा विनाश करतील. त्रिपुरासुराने सगळ्या आपल्या भाईबंध नातेवाईकांना त्या 3 त्रिपुरांमध्ये ठेवलेलं. सगळे सदाचारण राहत होते. देव दानवांशी युद्ध करताना त्यांचा विजय होत होता. आणि या 3 त्रिपुरांमध्ये सुरक्षित राहताना भगवान शंकराचा एकदा अपराध केला. आणि भगवान शंकराने पुष्य नक्षत्रावर ही 3 त्रिपुर एका रेषेमध्ये येतात तेव्हा शंकराने बाण मारला आणि या 3 त्रिपुरांचा नाश केला. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा. आणि शंकर भगवंताने त्रिपुरासुराचा नाश केला म्हणून त्या पौर्णिमेचं नाव पडलं त्रिपुरारी पौर्णिमा. बऱ्याचशा शिवमंदिरात त्या दिवशी दीपोत्सव साजरा करतो. शंकराचा विजयाचा निमित्ताने आपण दीपोत्सव साजरा करतो. त्रिपुरासुराला मुक्ती मिळाली, शंकराचा उदो उदो झाला. तर या त्रिपुरासुराचा नाश करताना भगवान शंकराला घाम आला. असं आपल्याला आता गरमीमध्ये येतोय, शंकराला घाम आला. आणि भगवान शंकर असा जो घाम आहे तो पांढऱ्या रंगाचा स्वेदज घाम ज्या नदीमध्ये येऊन मिसळला, त्या नदीचा पाण्याचा रंग पांढरा झाला. त्या ठिकाणाचं नाव आहे चंद्रभागा. आणि पांढऱ्या रंगाचा शंकराचा घाम येऊन चंद्रभागेच्या पाण्यात मिसळला. या अर्थाने चंद्रभागेचं नाव पडलं पांडुरंग. अशा अर्थाने पंढरी क्षेत्राची वारी करणाऱ्या वारकऱ्याचा अधिकार आहे. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याचा मनुष्याचा उद्धार होईल यात काही नवल नाही. पंढरीच्या वाटेवर पशु जरी चालत असेल तरी त्याचा मोक्ष निर्माण आहे.
ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या पुढे, पालखीच्या पुढे घोडा चालतो, बरोबर आहे. सकाळी सकाळी वारीला चालणारी माणसं त्या घोड्याचं किती लाखोच्या लोकांना दर्शन घेतात विचार करा. हा, एखादा कीर्तनकार महाराजांच्याही पाया पडत नसतील एवढी लोक त्या घोड्याच्या पाया पडतात. का? ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याचा मानाचा अश्व घोडा म्हणून त्याच्या पाया पडतात. काय पशु असून पण त्याचा केवढा मोठा महिमा मिळतो. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात पंढरीची वारी करतो म्हणून तो सर्वांना पूज्य, त्याची सर्व पाया पडतात. मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदायात मराठवाड्यामध्ये एक श्रेष्ठ घराणं झालं, त्यांचं नाव आहे ठाकूरबुवा दैठणकर. परभणी भागामध्ये दैठणा गाव आहे. तर ठाकूरबुवा दैठणकरांचा अधिकार एवढा मोठा होता, त्यांच्या घराण्यातलं घोडं पंढरीची वारी करायचं. घोडा पंढरीची वारी करायचा. घोडा पंढरीची वारी करायचा. आता घोड्याचं वय झाला, म्हातारा झाला. त्या वर्षी पंढरीला येताना ठाकूरबुवांनी त्याला गोठ्यामध्ये दावणीला बांधून ठेवलं. त्याच्या पाठीवरून हात फिरून निरोप घेऊन ठाकूरबुवा पंढरीच्या वारीला आले. ठाकूरबुवा त्या घोड्याला घरी ठेवून, गावाला ठेवून पंढरीच्या वारीला आले. आणि पंढरीच्या वारीला आल्यानंतर आषाढी एकादशीचा दिवस, प्रातःकाळी स्नानाची दाटी आहे आणि ठाकूरबुवा चंद्रभागेत स्नान करण्यासाठी प्रवेश करतात. आणि बाजूला पाहिलं तर तो घोडा पण त्यांच्या बाजूलाच पंढरीत चंद्रभागेचं स्नान करायला प्रवेश करतोय. एकीकडे ठाकूरबुवा आहेत, एकीकडे बाजूला घोडा प्रवेश करतो चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी. मग ठाकूरबुवांच्या लक्षात आलं, आपण ज्याला दावणीला बांधून आलो ज्या घोड्याला, त्या घोड्याने दावणीचं दावं तोडून पंढरीची धाव ठोकली. आणि आषाढीच्या दिवशी बरोबर चंद्रभागेचा स्नानाला तो घोडा पंढरीत आला. या ठाकूरबुवा दैठणकरांच्या घोड्याने पंढरीत आषाढी एकादशीला चंद्रभागेचं स्नान केलं. तिथून निघाला तो घोडा आणि पूर्ण पंढरपूर क्षेत्राची नगर प्रदक्षिणा केली. नगर प्रदक्षिणा करून महाद्वारात आला, नामदेव पायरीवर डोकं ठेवलं आणि अक्षरशः महाद्वारातच त्या ठाकूरबुवा दैठणकरांच्या घोड्याने प्राण सोडला आणि आत्मज्योत विठ्ठल स्वरूपात विलीन झाली. अरे, पंढरीच्या वाटेवर पशु जर निर्वाण गती, मोक्ष गती, विठ्ठल स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो, वारकऱ्याला तो अधिकार का नाही मिळणार? वारकऱ्याला भगवंताने तो अधिकार दिला. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. बघा, तुम्ही सामान्य रूपाने पंढरीला जाल, सामान्य भक्त म्हणून पंढरीला जाल, तर पंढरी तुम्हाला विशेष दर्शन घडणार नाही. ते एखादी बाजारपेठ एखाद्या शहरासारखं दिसेल. तशीच दुकानं, तसेच बाजारपेठ, तशीच गल्ली, सगळं दिसेल तुम्हाला. तुम्ही सामान्य भक्त होऊन जर पंढरीला जाल तर पंढरी तुम्हाला सामान्य रूपाने दर्शनाला येईल. पण तुम्ही वारकरी होऊन जर पंढरीला जाल तर पंढरी तुम्हाला भूवैकुंठ दिसेल, भूवैकुंठ दिसेल. होय होय वारकरी, वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, 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 पाहे